नमस्कार, मी सौ उज्ज्वला जितेंद्र गौड, एक कट्टर हिंदू समर्थक. येत्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपलं जे चाकण आहे तिथे नाणेकर वाडी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे होणारा जो तबलिकी इस्तेमाचा कार्यक्रम आहे तो मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचं जे धाडस केलं गेलेलं आहे त्याच्या विरोधात मी आज बोलणार आहे की तिथे येणारे अनेक बांगलादेशी सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहेत. त्यांचं व्यवस्थित व्हेरिफिकेशन व्हावं किंवा ह्या कार्यक्रमांना परवानगी देतं कोण आहे याची आम्हाला खूप मोठी खंत वाटते की ज्या बांगलादेशात आज हिंदू महिलांवर आणि आपल्या हिंदू साधू संतांवर अतिशय क्रूर असे अत्याचार होत आहेत, महिलांना बलात्कार करून मारून टाकण्यात येत आहे, नवे त्यांना फाशी देऊन त्यांना लटकवलं जात आहे. अहो, एवढा क्रूर नरसंहार जेव्हा बांगलादेशामध्ये चालतोय तर मग ह्या रोहिंग्यांना, या मुसलमानांना, या तबलिकी समाजाला कोण ऍक्सेस देतंय, त्यांना कोण या परमिशन देतंय, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्रात एक कार्यक्रम आता होऊ नये अशीच आमची मागणी आहे. बरं, ह्या कार्यक्रमामध्ये वापरली जाणारी वीज, या कार्यक्रमामध्ये वापरलं जाणारं पाणी, हे सगळं मोफत यांना कोण देतंय, यांना परवानगी कोण देतंय हे कार्यक्रम करायला? त्याचप्रमाणे हिंदू धर्माचे असतील, सिख धर्माचे असतील, इतर धर्मीयांचे कार्यक्रम जे होतात त्याच्यामध्ये मीडियाला ऍक्सेस दिला जातो, मीडिया सगळ्या गोष्टींचं प्रसारण करतात. परंतु यांच्या या तबलिकी कार्यक्रमामध्ये, यांच्या या इस्तेमा कार्यक्रमामध्ये ना कुठल्या मीडियाला ऍक्सेस दिला जातो, कुठे टीव्ही किंवा कुठल्या चॅनलवाल्यांकडून यांचं प्रसारण केलं जात नाही. असं का होतं? म्हणजे आम्ही जे कार्यक्रम करतो, हिंदू धर्माचे जे काही प्रचार आम्ही जो करतो तो त्याचा मीडियाला ऍक्सेस आहे, म्हणजे संविधानाला धरून आम्ही आमचे कार्यक्रम करतो. परंतु जर ह्या समाजाने, जर या तबलिकी समाजाचे जे कार्यक्रम होतात याच्यामध्ये जर प्रचार आणि प्रसारच होत नसेल प्रसार माध्यमांच्या वतीने, तर हा नक्कीच संविधानाच्या विरोधात जाऊन घेतलेला कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमाला परवानगीच मिळू नये अशी मी आज एक कट्टर हिंदू म्हणून मागणी करते. जय श्रीराम.